बीडमध्ये ओबीसीचा महाएल्गार मेळावा पार पडणार आहे 13 जानेवारीला। आज बैठक पार पडलेली आहे। आपल्यासोबत नेते आहेत, ओबीसीचे समन्वयक आहेत। एकंदरीत काय सांगाल, बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे आणि महाएल्गार मेळावा पार पडतोय, एकंदरीत कशा पद्धतीने पार पडणार आहे, कोण कोण समावेश होणार आहे? या ठिकाणी ओबीसीच्या 371 जाती आहेत, त्यामुळे ओबीसी भटके विमुक्त समाजाचा हा महामेळावा होणार आहे 13 जानेवारी 2024 रोजी। आणि ह्या महामेळाव्यातून आपण एक मागणी करतोय किंवा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे। आणि दुसरी मागणी आम्ही सातत्याने करतोय किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणं याच्या या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। निश्चितच येणाऱ्या 13 तारखेला बीड जिल्ह्यातून कमीत कमी 3 ते 4 लाख लोक या सभेसाठी येतील असा अंदाज आहे आमचा। या ठिकाणी तुम्ही आज बैठक घेतली, नेमकं बैठकीतून काय सध्या होणार आणि एकंदरीत कशा पद्धतीने हा मेळावा होणार आहे, वरिष्ठ नेते कोण कोण उपस्थित राहणार आहेत? आदरणीय आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब असतील, या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे असतील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर असतील, आम्ही यांना सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याचबरोबर आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, माजी मंत्री जानकर साहेब असतील, शब्बीर अन्सारी असतील, कल्याण दळे असतील, असे अन्य मान्यवर ओबीसी समाजाचे नेते या ठिकाणी या मेळाव्याला येणार आहेत। आणि या मेळाव्यातून आमची एकच मागणी आहे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे। कोणत्या ठिकाणावर तसं काय ठरलेलं आहे? सभेचं ठिकाण आणखी 2-3 स्पॉट आम्ही पाहिलेले आहेत। 2-3 स्पॉटमधून आता 1-2 दिवसात आम्ही एक स्पॉट फायनल करू आणि तो जाहीर करू आम्ही। आपण एकंदरीत बघू शकतोय, मराठा समाजाला आरक्षण मिळावं मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळावा अशी एकंदरीत भूमिका आहे। आणि 13 जानेवारीला जे आहे ते मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे। वरिष्ठ नेते देखील येणार आहेत। मुंबईत योगेश काशीद, बीड।